आणि मग माझ्या गुरुजीला वंदन केलं आणि गुरुजीला वंदन करून माझ्या राम कथेमध्ये प्रवेश केला। या कथेचे ग्रंथकर्ते गोस्वामी संत तुलसीदासजी महाराज आहेत। तुलसीदासजी महाराजांनी या ठिकाणी भगवान परमात्म्याचं गुणगान केलं। रामायण के अमर प्रणेता कोमल श्रद्धा सुमन चढ़ाओ। सिया राम जय जय राम सिया राम जय जय तब तक रहे मानस की बानी। राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम। रामायण के तुलसी जब तक तब तक है मानस की बानी। राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। हर रावण का वंश जब तक सीता कल्याणी। राम सिया राम जय जय राम। 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 श्री राम जय जय भगवान परमात्मा गणेशाला वंदन केलं जातं का? कारण जगातली ही एकमेव देवता आहे। बापाच्या अगोदर त्यांची पूजा केली जाते। मुलगा बसवला आहे, वडील आणि आई आहे। पहिला मान कुणाला द्यावा? झोपले का तुम्ही? हा, भूक लागली का? नाही ना? नाही, भूक लागली असेल तर सांगा, आम्ही अगोदर जेवण करायला जातो, नंतर तुम्ही जेवण करा। वडील आहे समोर, आई आहे आणि मुलगा आहे। सर्वात पहिली पूजा कोणाची करायची? जोरात तर बोला, मी बहिर आहे। आईची, वडिलाची का मुलाची? पण पहिली पूजा कोणी केली जाते? प्रथम तुला वंदितो, प्रथम गणेशाला वंदन। पहिली पूजा गणपतीची आणि नंतर शिव पार्वतीची। कारण मुलगाही त्या क्वालिटीचा पाहिजे, ऐसा पुत्र देई हुंडा ज्याचा तिन्ही लोकी महत्वाचं आहे। क्वालिटी पाहिजे दादा। जिजाऊला लोक आवाज देतात, तिची स्तुती गातात, हे महत्वाचं आहे। पण जिजाऊला धन्यता मिळालीच नसती जर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रामाणिक राहिले नसते तर। आज शिवाजीने कर्म करावे, धन्यता मिळावी जिजामाता। धन्य माता पिता हे महत्वाचं आहे दादा। गणेशाला वंदन केलं। गणेशाला वंदन का केलं जातं? कारण या घरातले लोक पहा, शिवजी आहे, पार्वती आहे, गणेशजी आहे, कार्तिक स्वामी आहे, चारही लोक ठेवा आणि याच्या गाड्या पहा। कोणत्या कोणत्या कंपनीच्या? गणपतीची गाडी कोणत्या कंपनीची? बुलेरो, पिकअप,
वाहन आहे गणपतीचं, बोलत जाऊ जरा. हा, एवढा मोठ्या पोटाचा बाबा पण 4 व्हीलर नाही 2 व्हीलर. हा, उंदीर मामा. हा, बर जाऊ द्या. कार्तिक स्वामीचं वाहन काय 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 मोर. शिवजीचा नंदी बाबा. पार्वती मातेकडे, सती मातेकडे काय 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 बोला तर जरा. चाय सिंह किंवा वाघ म्हणताय ना, वाघ किंवा सिंह. आता विचार करा, इकडे उंदीर आहे, इकडे मोर आहे, एकीकडे बैल आहे, एकीकडे सिंह आहे. बैलाचं ना सिंहाचं मस्त पट्टेने एकाच कपानात बशीने चाय वाटून पितात ना दोघं. इकडे सिंह आहे, तिकडे बैल आहे, इकडे मोर आहे, तिकडे उंदीर आहे. शिवजीच्या गळ्यामध्ये नाग आहे. नागाचं आणि उंदराचे संबंध अतिशय गोड आहे. म्हणजे शिवजीच्या गळ्यातला साप उंदरावरती टपलेला, कार्तिकजीचा मोर सापावरती टपलेला, पार्वती मातेचं वाहन शिवजीच्या नंद्यावरती गुरगुर करणार. सर्व विरोधाभास प्राणी त्या घरामध्ये आहेत, पण एवढं सर्व होऊन सुद्धा त्या घरात सर्व आनंदी आहेत. आणि त्या घरातला आदर्श घर आणि आदर्श देवता म्हणून सर्वाची पूजा केली जाते. एवढं का चांगलं होत असेल तर त्या घरातला मुखिया म्हणजे रिंग मास्टर गणेश जी आहेत, विघ्न तुझी सुख करता, तुझी दुःख हरता, दीनाच्या नाथा बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, धरणी देवी तो माता. बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, धरणी देवी तो माता. तुझे सुख करता, तुझे दुःख हरता, अवघ्या दीनाच्या नाथा बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, धरणी देवी तो माता. महाराजे पुरे ये वर्ष होतो वर्षाने येतात हर्ष. गोडोनाचा होतो रे स्पर्श, यावा संसाराचा परमर्श. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाता. पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाता. बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, धरणी देवी तो माता. बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, धरणी देवी तो माता. तुझे सुख करता, तुझे दुःख हरता, अवघ्या दीनाच्या नाथा बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, धरणी देवी तो माता. बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, धरणी देवी तो माता. बाप्पा मोरिया रे, बाप्पा मोरिया रे, धरणी देवी तो माता. या घरातील रिंग मास्टर गणेश भगवान आहेत म्हणून सर्व सुरळीत चाललं जाते. घरातला जर माणूस, पुढारी माणूस जर चांगला असेल ना दादा, खरंच घरामध्ये शांतता असते. याचा एक दृष्टांत देतो आणि आजच्या कथेला विराम देतो. ऐक 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 ऐक. घर म्हटलं की घरामध्ये आई, बहीण, भाऊ, सून, सासू, सासरा, ज्याच्या घरात नाही म्हणा ना आसरा, एक कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये म्हातारं दाम्पत्य, पती आणि पत्नी, त्याला 3 मुलं होते. 3 मुलं आणि 3ही मुलांचे लग्न झालेले. मला असं वाटतं 3 मुलं आहेत, बाप 4था आहे.
आणि आई एकच आहे, मुलं अविवाहित आहेत. जोपर्यंत मुलांचे लग्न होत नाही तोपर्यंत तुमच्या घरची गाय असेल, म्हैस असेल, बैल असेल, तुमच्या घरचा म्हातारा असेल, 3 पोरं असेल, सर्वांची कामं कोण करते घरातली? बोला तर, घरातली आई सर्वांची कामं करत असते. पण तिनं कधीच म्हटलं नाही लेका आता तुम्ही बरोबरीचे झाला, तू हे काम करायचं, तू हे काम करायचं, तू हे काम करायचं. कधी कामं वाटून दिले? कधीच नाही ना, कामं वाटून दिली नाही. दिवसभर शेतावरती जाऊन धान तोडते.